बऱ्याच वेळा असतं की एखादं शूटिंगच्या सेटवर किंवा एखादं प्लॅनिंग करताना निर्मात्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबणं, प्रत्येक गोष्टीत लक्ष घेणं, त्याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. की तुम्ही ते पाहता करता मी तुम्हाला पाहिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचं म्हणजे बार्गनिंग असं म्हणता येत नाही त्याला. योग्य पैसे योग्य ठिकाणी गेले पाहिजेत. हे प्रत्येक निर्मात्याने करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं की फार गरज नाही. आता तुम्ही म्हणणं असं कसं? उत्तम जर तुमचा म्हणजे प्रामाणिक लोकांची गरज आहे. काय होतं की निर्मात्याला एवढंच लक्ष जर द्यायला लागलं तर मग उपयोग नाही त्याचा. बरोबर आहे. खरं म्हणजे ज्यांचं काम केलं पाहिजे. प्रोडक्शन हाऊसवाल्याचं मी आजपर्यंत ज्या निर्मात्याकडे गेलो तो सांगतो प्रोडक्शन हाऊसवाल्यानं याचं कमिशन खाल्लं त्याचं कमिशन खाल्लं असं होता कामाने. एक तर पहिलं आणि ज्याचं काम ते न करू. बरोबर आहे. हे म्हणतात ना ते खरं आहे. मी जर म्हटलं की हा जो स्क्रीन प्ले आणि एका डिरेक्टरनं समजून सांगितला त्याच्यात त्यांना असायला पाहिजे. एका आर्ट डिरेक्टरनं सांगितलं का याच्यामध्ये ह्या गोष्टी लागतात. तसंच एखादी ह्या ठिकाणी लाईट्स याच्या गरजेच्या आहेत सिनेमात तर त्या एवढ्या लाईट लागतीलच किंवा त्या लाईटवर त्या जमू शकतं किंवा इथं जिमीचा शॉट लागणारच आहे. तर हे सगळं टेक्निकली हुशार लोकांनी निर्मात्याला आधी उत्तम प्रकारे समजून सांगितलं पाहिजे. म्हणजेच काय निर्मात्याला हे नॉलेज असायला पाहिजे. पण एकदा का त्यानं सिनेमा बनवायला घेतला त्यानं लुडबुड करू नये. बऱ्या वेळ काय होतं की निर्माताच तिथं शिव्या देत बसतो. बऱ्यापैकी ते हिरो हिरोईनला जेवाय खावायची त्याची चहा पाण्याची व्यवस्था हाच करतो. बरोबर आहे. गरज नाही ना. तिला पैसे दिलेत राहण्याची व्यवस्था केली. ही 12 वाजेपर्यंत तिच्याबरोबर हा जागला गप्पा मारत तर सकाळचा 4चा टायमिंग कसा कॉल टाइम तुमचा होऊ शकतो. तर माझं म्हणणं आहे की निर्मात्यानं नॉलेज असावं पण त्याच्यामध्ये आपली ती लक्ष्मी आहे ते वाहत जाऊ नये त्या गोष्टी वाहत जाऊ नये आणि त्याचं लक्ष्मी आहे आपला कमर्शियल बिझनेस आहे तर बिझनेसच्याच दृष्टीनं त्या प्रकारे शूटिंग होतं का नाही ते बघितलं पाहिजे. म्हणजे त्याचा अभ्यास बी केला पाहिजे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे चुका होतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत. युद्धामध्ये अशीच आता तुम्ही ओघाने विषय काढला तर तुम्ही लोक मला सांगितलं पण होतं की शूटिंगमध्ये गावच्या कलाकारांना संधी दिल्या. अरे पण त्यानं त्यावेळेला रील होतं किती रीलचं नुकसान केलं. बरोबर आहे की नाही. मग त्याचा सराव पहिला झाला पाहिजे. म्हणजे तो डायरेक्टच आणून नाही ऍक्टरच असला पाहिजे. बरोबर आहे. त्याला कॅमेऱ्याची सवयच असली पाहिजे. तुमचा वेळ घालवला नाही पाहिजे. म्हणून निर्मात्यानं नेहमी उत्तम जी टीम आहे तिचं ऐकलं पाहिजे.